सध्या अवकाळी पावसाला राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। फळबागांसह रब्बी पिकांना अवकाळीचा चांगलाच फटका बसलाय। नागपूरमध्ये संत्रा बागायतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय। श्रीवर्धनमध्ये अवकाळीमुळे आंबा बागायतीचं नुकसान झालं। धुळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा कांदा पिकांचं सुद्धा नुकसान झालंय। जळगावच्या पाचोऱ्यातही पाऊस शेत पिकांचं हे नुकसान झालेलं आहे आणि आपण ही काही दृश्य पाहतोय। राज्यामध्ये अवकाळी पावसाने सुरुवात झाली। फळबागांसह रब्बी पिकांना सुद्धा त्याचा फटका बसला। नागपूरमधली ही दृश्य, श्रीवर्धनमधली दृश्य, नंदुरबार आणि धुळ्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका हा शेती पिकांना बसलेला आहे, त्यामुळे शेतकरी सुद्धा हतबल झालेले आहेत। आंबा बागायतीचं नुकसान झालंय श्रीवर्धनमध्ये, धुळ्यामध्ये सुद्धा शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नंदुरबारमध्ये आंब्याचा मोहर हा सुद्धा गळून पडलाय। नागपूरमधले आपण दृश्य पाहतोय, संत्रा बागायतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राज्यामधला हा अवकाळी पाऊस आता शेती पिकांना त्यामुळे फटका बसल्याचा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, ही काही आपण दृश्य पाहतोय, राज्यातील अनेक खरं तर भागात अवकाळी पाऊस झाला, ज्यामुळे शेती पिकांना हा फटका बसलेला आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? शेतकऱ्यांना कशा प्रकारे त्याचा फटका बसतोय? निश्चितच गौरी, आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर नागपूर आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव यासह इतर जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि नंदुरबार असेल, धुळे किंवा जळगाव यामधील जे रब्बी हंगामाचे पिकं होते, यात प्रामुख्याने फळबागा असतील, गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी हंगामाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे आणि गारपिटीमुळे प्रचंड असं केळी बागांचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरच आपण जर बघितलं तर खरीप हंगामामध्ये ह्याच वर्षी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता। अजून देखील त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नसताना रब्बी हंगामात जे झालेलं खरीप हंगामाचं नुकसान होतं ते भरून मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र या 2 दिवसात जो अवकाळी पाऊस आला आणि वातावरणात जो बदल झालेला आहे, त्याचा खरीप हंगामातील हरभरा, गहू आणि इतर फळबागाची जी पिकं आहेत त्यांना मोठा फटका बसला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव यामध्ये जवळपास 40% पिकांना याचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ह्या 2 दिवसामध्ये 10 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। केळी बागा असतील, कांद्याचं पीक असेल किंवा इतर जे पिकं आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून आता तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया ही प्रशासनाकडून राबवली जात आहे आणि लवकरच नेमकं किती नुकसान झालं आहे याची अधिकृत आकडेवारी देखील आता समोर नक्कीच, येणार त्यामुळे आहे। सचिन, आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।